खिशात जर पैशाची गड्डी असली ना पुरी अरे तुम्हाला माहिती का द ग्रेट खलीचा छोटा भाऊ पण आहे, त्याला निखिल सदगीरने डायरेक्ट आपल्या मोदरी घाटात किडनॅप करून आणलं होतं स्पेशल आपल्या दिव्याच्या शेडचं काम करण्यासाठी. माझ्या मित्राला गाव कंटाळलंय का गावाला माझा मित्र कंटाळलाय ते काय माहित नाही, पण माझा मित्र चाललो होता आज पुण्याला. त्याला सोडायसाठी माझे दलिंदर मित्र आणि मी आलो होतो मस्तपैकी आपल्या गावातल्या बस स्टँडवर. रात्रीचे 9-10 वाजले होते. निखिल सदगीर आणि त्याची सगळी गँग बसची वाट बघत होती. आपल्या भाऊनी बुक केलेल्या, पण बस काही ना त्याच्यामुळे आपले विशाल दादा तर चिडले. डायरेक्ट ट्रक बिकला हात देत होते म्हणे जाय तू एकदाचा. आपल्या रवी दादाला गाडीत बसून दिल्यानंतर आपली स्प्लेंडर घेऊन मी आणि आपला आजूबाई निघालो होतो. आपली स्प्लेंडर पंपावर लावली आणि आपली मोठी गाडी घेतली. आपल्याला जायचं होतं क्रेशरवरती गाडी भरायला, पण त्याआधी आपल्या गाडीतून आजूबाईने बेल्ट काढून आपल्या दोस्ताकडे नेऊन दिला. त्याची गाडी फसली होती, ती काही गाळातून निघतच नव्हती. मग आपली गाडी घेऊन आलो क्रेशरवरती. म्हटलं रात्रीचं क्रेशर गर्दी नाही राहणार, पण एक गाडी लागेल होती. मग क्रेशरवरती गाडी भरल्यानंतर निखिल सदगीर आणि त्याचे सगळे दलिंदर मित्र मस्तपैकी निघाले. चायला पण एवढ्या गाडीत जागाच आहे ना, बघा कोण कुठं बसले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आलतो मस्तपैकी आपल्या देवी आईच्या शेड मध्ये. अरे ते जाऊ द्या, तुम्हाला आपल्या द ग्रेट खलीचा भाऊ दाखवू का? डायरेक्ट सेम टू सेम कॉपी डायरेक्ट शेडच्या वरती निघाला होता ना भाऊ. आपला मोहन भाऊ त्याच्या कमरा एवढा सुद्धा नव्हता बघा बरं. त्याच्यानंतर आपले उमेश भाऊ सोबत आलतो क्रेशरवरती. तो बघा काय करतोय. सोडू नको, कष्ट करीत राहा माणसाने. चायला भाऊला एक गाणं ऐकवलं भाऊनी, डायरेक्ट रीलच बनवून टाकली. बघा काय म्हणतोय. वयाच्या 19 वर्षी ना मालक व्हायचं स्वप्न बघतोय. एक दिवस नक्की पूर्ण होणार. त्याला म्हणतो रील वगैरे झाली असेल तर गपचूप हवारी कर, रिकामी नाटकं नको करू. आजच्यासाठी एवढंच मित्रांनो. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक नक्की करा. तर आजच्यासाठी एवढंच मित्रांनो. चला भेटू पुढच्या व्हिडिओत. लवकर सोबत लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, मिस्टर निकला फॉलो करा आणि चला.